चेहऱ्यावरील वांग हा स्त्रियांना खरं तर खूप छळणारा प्रकार आहे. कारण काय होतं, त्वचा व्यवस्थित असते, बाकी सगळा चेहरा व्यवस्थित दिसतो, परंतु बरोबर गालावरती, नाकाच्या साईडनी हे काळपट डाग दिसायला लागतात आणि त्यामुळे मग चेहरा सुद्धा व्यवस्थित दिसत नाही, कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्यामुळे बऱ्याच स्त्रिया ह्या वांगासाठी काही ना काहीतरी उपाय सतत करत असतात. पण बऱ्याचदा काही उपाय सक्सेसफुल होतात, काही होत नाही. पण आज मी जो उपाय सांगणार आहे तो एक शास्त्रोक्त उपाय आहे आणि त्याचे रिझल्ट्स खरंच खूप चांगले आहेत जर तो योग्य प्रकारे वापरात आणला तर. आणि त्यासाठी आपल्याला खूप वेळही द्यावा लागणार नाहीये. दिवसातली तुम्ही एक 5 ते 10 मिनिट जरी ह्यासाठी दिलीत तरी सुद्धा तुमचा चेहरा पुन्हा पहिल्यासारखा नितळ होऊ शकतो. त्यामुळे हा उपाय आवर्जून करायला हरकत नाही. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर, होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच. तर आजचा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो खरं तर खूपच सोपा आहे आणि तो आहे मोहरीचं तेल. तर हे मोहरीचं तेल जे आहे ते आपल्याला ह्या वांगांसाठी वापरायचं आहे आणि हा डायरेक्ट ग्रंथातून आलेला संदर्भ आहे. उगीचच मला कोणीतरी सांगितलंय, मी कुठेतरी ऐकलंय म्हणून मी तुम्हाला सांगते असं नाही. तर ग्रंथामध्ये जिथे वांगाची चिकित्सा सांगितलेली आहे मग तिथे एक जायफळाचा लेप पण आहे जो बराच प्रचलित आहे. बऱ्याच जणींना माहिती आहे की वांगासाठी जायफळाचा लेप लावतात. त्याच्या खालोखाल आपल्याला ह्या मोहरीच्या तेलाचं सुद्धा वर्णन आढळतं आणि तिथे ज्याप्रमाणे हा सांगितलेला आहे त्या पद्धतीने जर का आपण हे मोहरीचं तेल अप्लाय केलं तर नक्कीच आपल्या वांगामध्ये फरक दिसून येतो. तर त्यासाठी मुळात आपल्याला कळलं पाहिजे की हा उपाय का काम करेल. तर वांग कशामुळे होतो हे जर माहिती असेल तर तुम्हाला डेफिनेटली कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल की हा उपाय नक्की काम करणार आहे. म्हणून आपण सुरुवातीला ते थोडंसं जाणून घेऊया. तर बऱ्याचदा खूप जास्ती प्रमाणात धावपळ झाली, खाण्यामध्ये काहीतरी सगळं विचित्र विचित्र येत राहिलं आणि स्ट्रेस टेन्शन खूप जास्ती प्रमाणात असेल तर ह्या सगळ्यांमुळे ना शरीरातला जो पहिला धातू आहे रसधातू, तर हा रसधातू बिघडतो आणि मुळातच त्वचा ही जी आहे ते आपले पहिले जे 3 धातू आहेत रस रक्त मांस सप्त धातूंपैकी ज्याने आपलं शरीर बनलेलं आहे तर पहिले रस रक्त मांस ह्या 3 धातूंपासून ही त्वचेची निर्मिती झालेली असते आणि त्यामुळे ह्यामध्ये ज्या वेळेला बिघाड होतो तर त्यावेळेला त्याचं रिफ्लेक्शन हे त्वचेवर येत असतं. तर मुळात रसधातू खराब होण्यासाठी ही जी मी 3 कारणं सांगितली की आहार चुकीचं होणं, मोस्टली जर का तुमच्या खाण्यामध्ये खूप जास्ती प्रमाणात स्पायसी पदार्थ येत असतील, विदाही अन्न येत असेल, वारंवार दही खाण्यात येत असेल, उष्ण पदार्थ म्हणजे प्रकृतीने उष्ण असे जे पदार्थ असतात ते येत असतील, वारंवार शिळं अन्न खाण्यात येत असेल तर त्यांनी रक्तदृष्टी सुद्धा होते. तर ह्या गोष्टींमुळे रस रक्त ह्या दोन्ही धातूंची दृष्टी होते आणि म्हणून त्याचं रिफ्लेक्शन आपल्या त्वचेवर येतं. त्याचबरोबर तुमचं जर का सारखं जागरण होत असेल, वारंवार तुमचा प्रवास होत असेल खूप जास्त आणि कुठल्या ना कुठलीचा गोष्टीचा सतत स्ट्रेस येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे वात सुद्धा प्रकोपित होतो शरीरातला आणि हा वात या बिघडलेल्या रस रक्तधातूंबरोबर आला तर त्यामुळे सुद्धा तो त्वचेवरती काळपटपणा आणायला निर्माण करतो. आणि त्याचबरोबर त्वचा लूज पडणं, त्वचेवरती सुरकुत्या येणं, म्हातारपणाचे जे साईन्स आहेत, एजिंगचे जे साईन्स आहेत ते त्वचेवरती दिसायला लागणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. आणि त्याचबरोबर का जर तुम्ही हे विदाही अन्न जे मी सांगितलं जसं की चायनीज पदार्थ आहेत, खूप जास्ती मसाले घातलेले पदार्थ आहेत, खूप जास्त तळलेले पदार्थ आहेत, जे की तुमचं पित्त बिघडवणारे असे पदार्थ आहेत, असे जर का खाण्यात आले, उन्हातून फार जास्त प्रवास आला किंवा उष्णतेशी खूप संपर्क येत असेल तुमचा आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर का तुमच्या शरीरातील पित्त खराब होत असेल तर त्या खराब झालेल्या पित्तामुळे सुद्धा हा रसधातू खराब होणार आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या त्वचेवरती त्याचा रिफ्लेक्शन येणार आहे आणि मुळात ज्यावेळेला तिथे वात पित्त यांचा संबंध या रसरक्ताशी येतो त्यावेळेला तिथे वांगाची निर्मिती व्हायला लागते. आणि म्हणून ही सगळी जी प्रोसेस आहे ही आपल्याला रिव्हर्स करणं तितकंच महत्त्वाचं आहे जर का आपल्याला वांग व्यवस्थित घालवायचे असतील. आणि म्हणून आतून शुद्धी करण्यासाठी पोटातून शुद्धी होणं, रसरक्त धातूंची शुद्धी होणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर जे वांग ऑलरेडी आलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला बाहेरून उपाय करणं गरजेचं आहे. तिथे जो वात पित्त वाढलेला आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला हे बाहेरून लेप किंवा हा जो तेलाचा अभ्यंग आहे हा करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे जे पहिल्या गोष्टी आहेत आहारातल्या ह्या गोष्टी तुम्हाला कंट्रोल करायच्या आहे जेणेकरून तुमचा वात पित्त वाढणार नाही. झोप व्यवस्थित घ्यायची आहे. जास्ती उन्हामध्ये किंवा जास्त उष्णतेशी संपर्क होत असेल तर त्यावेळेला प्रॉपर कव्हरिंग करून घेणं, छत्री, टोपी, स्कार्फ ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. अतिरिक्त प्रमाणात जर का केमिकलचा यूज तुम्ही त्वचेवर करत असाल ना तर तोही यासाठी कारणीभूत असू शकतो. कारण वेगवेगळे केमिकल्स वापरल्यामुळे त्वचा थिन व्हायला लागते, पातळ व्हायला लागते आणि म्हणून सुद्धा तिथे असे काही ना काही प्रॉब्लेम्स पुन्हा यायला लागतात. त्याचे साईड इफेक्ट्स म्हणून सुद्धा ह्या गोष्टी व्हायला लागतात. तर तो वापरही तुम्हाला करायचा आहे. त्याऐवजी तुम्ही आयुर्वेदातील खूप सुंदर अशा काही क्रीम्स आहेत जसं की शतधौतघृत आहे, हे तुम्ही नियमित वापरात म्हणजे क्रीमला डायरेक्टली तुम्ही रिप्लेस करू शकता, त्यानेही एक छान इम्पॅक्ट होणार आहे.
आता आपण वळूया आपल्या उपायाकडे, जो मुळात इथे सांगायचा आहे तो म्हणजे मोहरीच्या तेलाचा उपाय. तर मोहरीचं तेल जे आहे थोडंसं उष्ण गुणाचं असतं, त्याला कटू तेल असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे जे तेल आहे ना, हे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला करायचं आहे. इथे ज्या वेळेला उपाय हा सांगितलेला आहे ग्रंथात, तिथे स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की सायंकालामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हे जे मोहरीचं तेल आहे ते थोडंसं तुम्हाला हातावरती घ्यायचं आहे आणि जिथे वांग आहे तिथे त्याचा हलक्या हाताने फक्त मसाज करायचं. साधारण एक 5 ते 10 मिनिट तुम्हाला कंटिन्युअस, कुठे तुम्हाला प्रेशर अप्लाय करायचं नाही आहे, ते तेल तिथे जिरलं पाहिजे अशा प्रकारे हा मसाज करायचा आहे. आणि संध्याकाळचीच वेळ निवडलेली आहे, कारण ह्या काळामध्ये वात प्रकोपही असतो आणि हे तेल थोडंसं उष्ण असतं, त्यामुळे दिवसभरामध्ये ज्यावेळेला उष्णता जास्त आहे त्यावेळेला ह्या तेलाच्या उष्णतेचा आपल्याला त्रास होऊ शकतो. तो होऊ नये म्हणून सुद्धा संध्याकाळची वेळ प्रेफर केलेली आहे. आणि त्यामुळे संध्याकाळच्या वेळेमध्ये नियमितपणे जर का तुम्ही हा मसाज करत राहिलात तर डेफिनेटली तुमच्या वांगाचे डाग कमी होऊ शकतात आणि तुमची त्वचा पुन्हा पहिल्यासारखी नितळ होऊ शकते. फक्त कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे, रेग्युलॅरिटी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही नित्य नियमाने करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही 1-2 दिवस केलात की तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही, कारण आतून त्वचेतून हे डाग आलेले आहेत आणि ते व्यवस्थित जाण्यासाठी मुळापासून काम होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आहारातले बदल, झोप व्यवस्थित घेणं, ह्या गोष्टींच्या सोबतच हा जो उपाय आहे हा नित्य नियमाने केलात तर डेफिनेटली तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसणार आहे. तुम्ही सलग 1 महिना ते 2 महिना ज्यावेळेला हे कराल त्यावेळेला तुम्हाला हा फरक जाणवणार आहे. त्यामुळे क्विक मॅजिक होणार नाही आहे. रेग्युलरली तुम्ही जितका व्यवस्थित हा रोजच्या रोज आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये मसाज कराल तेवढे जास्त छान रिझल्ट तुम्हाला याचे मिळणारच आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवायचे. आणि तेल आपलं हे लावून झाल्यानंतर एक 5-10 मिनिटाचं पुन्हा ते तेल तिथेच राहू द्यायचं नाही आहे. ते तुम्हाला एकतर टिश्यू पेपरने किंवा रुमालाने पुसून घ्यायचं आहे आणि मग चेहरा छान स्वच्छ धुवायचा आहे. आणि चेहरा धुण्यासाठी जर का तुम्ही डाळीचं पीठ किंवा उटणं असेल तुमच्याकडे तर उटणं वापरलं तर त्याचा आणखी छान उपयोग होताना दिसू शकतो. त्यामुळे कुठले तरी केमिकल्सचे सोप्स किंवा फेस वॉश वापरण्याच्या ऐवजी पुन्हा थोडंसं हे डाळीचं पीठ किंवा हे जे उटणं आहे ह्यांचा वापर केला तर आणखी त्याचाही फायदा आपल्याला ॲडिशनली मिळू शकतो. त्यामुळे डेफिनेटली हा प्रयोग ट्राय करा आणि तुम्हाला कसा रिझल्ट मिळतोय तेही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती नवीन वाटली असेल, उपाय नवीन वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.